हे गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अजिंक्य पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. सो आजचा आपला दुसरा दिवस नेपाळमध्ये आणि ट्रिपचा तिसरा दिवस. सो आपण आता चाललोय मस्त मुक्तीनाथ दर्शनासाठी. पोखरामध्ये आम्ही स्टे केलेला, रात्री फुल थंडी होती. सो आता आपण कपडे घातलेत मस्त थंडीचे आणि आता जाऊयात मुक्तीनाथ दर्शनासाठी. एक्स्ट्रीम लेवलची थंडी आहे तिथे. आय थिंक सो आता मी ऑनलाईन चेक करतोय तर काहीतरी कितना डिग्री दिखा रहा है रे? 7 ना मायनस हां -10 डिग्री असं दाखवतोय. सो एक्झॅक्टली तिकडे गेल्यावर आपण लाईव्ह फील करूयात आणि मुक्तीनाथ देवाचं दर्शन करूयात. सो आपण आता निघूयात, गाडीत बसूयात, चेकआउट करूयात आणि वे टू मुक्तीनाथ. आपण आता जस्ट हॉटेल चेकआउट केलं आणि हॉटेलच्या बाहेर आलो आहे. आपण आता निघतोय मुक्तीनाथसाठी. त्याआधी आपल्याला मुक्तीनाथ दर्शनासाठी परमिट काढावं लागेल. सो आधी आपण परमिट काढूयात, कारण आपण ज्यावेळेस नेपाळमध्ये एंट्री करतो ना तर गाडीचा परमिट तर काढतोच, पण मुक्तीनाथसाठी स्पेशली प्रत्येक माणसाचा परमिट काढला जातो. एक्स्ट्रीम लेवलचं तिथे थंडी असल्या कारणाने प्रत्येक माणसाचा परमिट निघतो, जेणेकरून कोणाला काहीही झालं तर ते त्या परमिट थ्रू सर्च करू शकतात की हा माणूस एक्झिट झाला नाही की नाही झालं आहे नेपाळमधनं. त्यासाठी तो परमिट कंपल्सरी आहे. सो आपण आधी परमिट काढायचे मागे लागलो. आपण आता इथे ना मुक्तीनाथला जाण्यासाठी जो भन्सार म्हणजे परमिट काढतात तो काढण्यासाठी आपली पोरं इथं उभी आहेत आणि आपण आपली गाडी हॉटेलच्या इथेच लावली, त्याच्या पुढंच होता परमिटचा ते. सो आपण ज्या एरियात थांबलेलो पोखरामध्ये, हा असा काही एरिया इथला एकदम मस्त लॅविश, म्हणजे ॲज इट इज आपण गोव्याला जसं फिरतो ना तसंच गोव्यासारखंच वाटतोय. एक नंबर. आणि आता आम्ही जाऊ मस्त बर्फामध्ये बर्फ. आपण आता गाडीत तर बसलो आहे, निघालो आहे मुक्तीनाथसाठी. सो आता आपण ज्यासाठी तिथे थांबलेलो तिथे टाईमपास झाला आपला बहुतांशी 1-1.5 तास तरी गेला असेल. आत्ता वाजले तर 10-15. आम्ही पाससाठी थांबलेलो, पण सर्व्हर डाऊन असल्या कारणाने पास नाही बनत आहे. ते दुकानदारच बोलले की तुम्ही जाता जाता पुढे बनवा पास, कारण इथे अजून टाईमपास होण्यापेक्षा पुढे जाता जाता तुमचा डिस्टन्स पण कव्हर होईल आणि आपला पास पण निघेल. सो आता आम्ही ऑनलाईन पण चेक करतोय कसा काढायचा, किंवा ऑफिसचा ॲड्रेस काढतोय आणि त्याच्यानंतर पास काढूयात आणि मग जाऊ मुक्तीनाथ. सो आता आपण ना मुक्तीनाथ पास काढण्यासाठी ना इथले नेपाळ टुरिझम हेल्पकडे आलो आहे. सो त्यांचं असं काही फ्रंट डेस्क आहे. आपण आतमध्ये विचारूयात ई परमिट. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नसेल, सो आपण काढू थोडं. सो बोलणं झालं आहे त्यांच्याशी, त्यांनी पण एकदम चांगली माहिती दिली. म्हणजे प्रत्येक टुरिस्टला ते असे एक्सप्लेन करतायत ना की म्हणजे खरंच टुरिझमवर यांचं जास्त लक्ष आहे. त्यांनी आपल्याला एक मॅन्युअल मॅप पण दिलं आहे. आपण आपल्या मोबाईलवर तर मॅप लावतोच, पण मॅन्युअल मॅप पण दिलं आहे. सो त्यांनी सांगितलं आज सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्या कारणाने आम्ही एकही टुरिस्टचा ऑनलाईन काढून देत नाही. सो तुम्ही ज्या रूटनी जाणार आहेत त्याच रूटला आपल्याला घासा म्हणून एक स्टॉप लागणार आहे, तिथेच आपला परमिट चेक करतात आणि त्यावेळेस ते जर ज्याचा परमिट नसतो सो ते परमिट तिथेच आपल्याला काढून देतात मॅन्युअली. सो आपण आता जाऊयात घासाचा डिस्टन्स आपण बघितलं रूटवरच आहे. सो इथून 3.5 तास घासासाठी लागतात. आपण निघूयात आता घासाला, तिथं परमिट काढू आणि मग मुक्तीनाथ. आपण घासा जाण्यासाठी जस्ट ऑफिसमधनं निघालो आणि समोर बघतोय तर काय एक नंबर व्ह्यू मित्रांनो. पूर्ण बर्फ आहे बघा, कसं बर्फानी झाकलेले डोंगर. वा काय वा तेरे बाबा रे बाबा, क्या दिख रहा है, देख ना यार माग कसं लय भारी व्ह्यू यार. बघा मित्रांनो कसं वाटतंय, खतरनाक ग्लेशियर आहेत एकदम. आणि या साईडला तर अजूनच भारी आहे. हे बघा क्या सीन है भाई, क्या सीन है. कसं खतरनाक डोंगर आलेत बघा. 2 डोंगरांच्या मधनं चाललोय. रस्ता पण आता ना थोडा हळू थोडा एकदम ॲडव्हेंचर होत चाललाय. रस्ता खूप चांगला आहे आत्तापर्यंत तरी, पण मध्ये मध्ये खड्डे असे पॅच येत आहेत, धाप अशी गाडी चालते तिथनं. सो मस्त गाडी चालवायला आत्तापर्यंत मज्जाच आली आहे. आता लोक बोलतात पुढे लय खराब आहे आणि मी व्हिडिओज पण बघितलेत की रस्ते खराब आहेत. हा बघा डोंगर, हा बघा 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 ऊपर से ब्रो, बघा 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 बघा. वाव पूरा ऊपर, वाव मांजी क्या रोड है, वाव नंबर. अक्षय तेरा क्या कहना है रोड के ऊपर? मांझी दिख नहीं रहा रहेगा, मेरा हाथ रहेगा ना, हाइट छोटा है उसका. हा जो डेस्टिनेशन आहे ना, हा ही जागा, ही नदी आहे
या नदीचे जे दगड आहेत ना त्या दगडांपासूनच म्हणजे या दगडांपैकीच एका दगडाने आपलं राम मंदिर जो बनलाय ना अयोध्याचा त्याची मूर्ती बनवली ह्याच दगडांनी. तर या दगडाची मान्यता आपल्या हिंदू लोकांना भरपूर आहे. जमलंच येताना तर एखाद दगड आपण घेऊयात आपल्या देवाऱ्यासाठी. आपण काय दगडात पण देऊ शकतो. म्हणजे बोलतात ना का वाईब ती वाटते एकदम मस्त लय भारी वाटते. येत ना का लोकेशन आहे ना कडक लोकेशन. एकदम रोड झालाय आता चालू असं एकदम चिकट खडबडीत एकदम खराब रोड चालू आहे आता. गाडी बसली नाही तर बरं आहे. बसली तर टायर बिअर फिरत राहतील कारण की भुरभुरीत माती आहे. भुरभुरीत एकदम भुसभुशीत माती ना. एका साईडनं गाड्या आल्या का एक साईडची लाईन बंद असते. आता आपली गाडी यायची होती म्हणून त्या लाईनी बंद आहेत. एकच लाईन चालू आहे वन साईडेड. आता थोडे खराब रस्ते भेटायला चालू झालेत. खतरनाक रोड जातो बाबा. काय नाही आपली गाडी जाईल तरी वॅगनर जाईल जाऊ दे आला टर्न. मोबाईल मध्ये समजत नसेल पण खरंच इकडून तिकडं असं आकाश पाळण्यात बसल्यासारखं वाटतंय. दुबळूक रस्ते किती खराब आहेत बघा. किती खराब आहेत रस्ते. कामच चालू आहेत अजून बाबा. बघूयात थोडं कॉन्सन्ट्रेट करूयात कारण गाडी निस्ती उडते अशी टुबडुक सारखी. पॅच नंतर हा परत चांगला रोड चालू झालाय. म्हणजे मध्ये खराब आहेत मध्ये रोड म्हणजे रोडाची कामं चालूच आहेत. आता मगाची खराब रोड होता आता रोड परत चांगला भेटलाय. म्हणजे चढ उतार माणसाच्या आयुष्यात आहेत ना तशा इथल्या रोडांची आहे अवस्था. पण तरी हा ठीक आहे चांगले आहेत. काहीतरी वेगळं फील करायला भेटते. परत आले बघा रोड आता तसेच खराब रोड. कामं चालूच आहेत. पाण्याची मजा घ्या. पाण्याची मजा अरे बापरे. आपण आता बेनी मध्ये पोहोचलो आहे. जिल्हा नगर परिषद बेनी शाळा क्रमांक 1 या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. अशा प्रकारे बेनी असं काहीतरी शहर आहे छोटसच. उधर लिखा है बेनी बट मेरे को नहीं लग रहा है बेनी तो इससे भी आगे है. अरे अक्षय बेनी आगे भाई ये नहीं है बेनी. तो उधर बेनी लिखा था. काय माहिती कोणती बेनी आहे. आपण तर आलो इथपर्यंत. अजून आपल्याला 1 तास 18 मिनिटं गाडी ड्राईव्ह करायची आहे. 2:40ला पोचणार आपण. पण ना आता इथल्या एका पेट्रोल पंपावर आलो. एकदम छोटासा पेट्रोल पंप आहे. सो याच्या पुढं आय थिंक सो मी असं व्हिडिओमध्ये बघितलेलं यूट्यूबवर की पेट्रोल पंप नाही आहे म्हणून. सो आपण आता इथे पेट्रोल भरूयात फुल कारण की आत्ताही आपली पेट्रोलची टाकी जर बघाल ना तर अर्धी व्हायला आली आहे. सो आपण भरूयात पेट्रोल. बघूयात थोडाफार भरू. ऑलरेडी फुल आहे पण आता बघूयात किती पेट्रोल बसतो. सो आपला पेट्रोलचा आहे 163 रुपीज पर लिटर. हे काका असतं तिथे पेट्रोल भरायला. $15 पर्यंत येईल वाटतं. ऊपर तक भर ना ऊपर तक. टोटल इथं 2216.80 म्हणजे 13.60 पेट्रोल आलेलं आहे. गाडी फुल झाली आहे. आता आपण इथं पुढे निघूया. ही अशी गाडी आणि ही अशी दरी. का राईटला
गाडी गाडी बघ गाडी कोपऱ्यावर अप्पा. आणि इकडे कामं चालू आहेत. हे आपल्या आदनीची कामं चालू आहेत इकडे पण, आदनी साहेबांची. अरे मैंने पैसा दिया ना पूरा. तू आदनी आहे का? भाई उससे भी ऊपर है. अक्षय भाई कसं बाबा डोंगर आहे बघा. हा डोंगर यार खतरनाक रस्ते आहेत रे बाबा. वाटतं तेवढं सोपं नाहीये ही क्लाइम्बिंग करणं म्हणजे गाडीने. आता बघा समोर डोंगर दिसायला लागलाय एकदम ग्लेशियरचा. आणि रस्ते पण चांगले झालेत आता. थोडे चांगले आहेत, थोडे वाईट आहेत. पण वाईट गोष्टी न घेता चांगल्या गोष्टी घेऊन आपण पुढे चाललोय. थोडा आता अजून ॲडव्हेंचर रोड असं म्हणजे रोड तर चांगले आहेत पण ना एकाच कधी एक लेन चालू असते एक लेन बंद आहे. रोडची कामं चालू आहेत म्हणून. सो आता इथे भरपूर ट्रॅफिक होती. तर बसी थांबलेल्या आपण त्यांच्या मागे थांबलेलो. पण आपण पण खूप सारा डिस्टन्स घेऊन थांबतो का की जेणेकरून कधी गाडी त्यांची मागं आली किंवा काय मध्येच घडलं तर आपण पण एक सिक्युरिटी म्हणून थोडा डिस्टन्स ठेवूनच चालतोय. आणि मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक अशा प्रकारे आपण चाललोय मुक्तीनाथ. आता बघा काय भारी रोड आली आहेत. म्हणजे दरी खोऱ्यातून जाते गाडी आपली वॅगनर आमची लय भारी वॅगनर आमची. लग्नाला जायचंय वॅगनर यूज करा. किंवा मित्रांच्या ट्रिप मध्ये जायचं वॅगनर यूज करा. कॉन्ट्री काढायची नाही. सीएनजी टाका नाही. धक्का मारून न्या. पैसा पूरा दिया है भाई. आता समोरचा रस्ता असा एक्स्ट्रीम लेवलचा आहे ना तर आपण आधीच गाडी लांब लावली आहे जेणेकरून त्या गाड्या गेल्या की मी इथनं गाडी एक मोमेंटम पाहिजे ना गाडीला जो जाण्यासाठी तो मोमेंटम आपण करूयात. आता त्या बस बघा वर चढतायत आणि त्या गेल्यावरच आपण गाडी काढूयात आपली. पुढे गेल्यावर काढूयात व्हिडिओ. आता कशी चढाली बघा स्ट्रीप आहे एकदम. गाडी थांबली तर परत रिवर्स घ्यायला लागेल म्हणून एकाच स्पीडला गाडी घेऊन जाऊ. धक्का मारना पड़ेगा अच्छे से. क्या उतरो हुआ क्या जो डायरेक्ट डालना नहीं पहले बताता हूँ. अरे टाइम पास मत करो ना ऐसे टाइम पे यार. फटाफट चलो ना. उधर भी गाड़ियाँ बहुत खड़ी है. गाड़ी नीचे नहीं अटकी है. इधर अटकी है. इधर डाल. धक्का मारने का. अरे मैम जी फटाफट करो ना यार. टाइम पास मत करो ऐसे टाइम पे. लगाओ. हाँ बरोबर वैसे डाल. गाडीला धक्का मारणारे आमचे कार्यकर्ते
बघा कसे धक्का मारून थकले वाटतं आईच्या गाव. गाडी निघाली पण एक नंबर. अजून रस्ते कसे आहेत कसे नाही, टायर बियर आपले ओके आहेत एकदम. आता बघूया अजून पुढे काय काय येतं ना काय काय नाही. वापस तसाच रोड आलाय आणि इथं आपल्याला आता परत मोमेंटम बनवूनच घेऊन जायची गाडी. टायर कार 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 टायर नहीं से कार 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 अपन सिगरेट पी लेते क्या? क्यों? वो लोग मागे तो पत्री पूल आलेला आहे आता. पत्र्याचा पूल आराम से भाई. आरामसे म्हणजे काय इथं थांबायचं का आपल्याला? थांबलो का गेलो? मस्त पुलं आली. तातो पाणी तातो पाणी तातो पाणी काय नाव आहे? तातो पाणी. तातो पाणी बघा, हे एरियाचं नाव आहे तातो पाणी. तातो पाणी आता कोतन मोतून टाकत बघा. वापिस एकदम खतरनाक खतरनाक म्हणजे परत चालू झालेत एक्स्ट्रीम रोड. आणि पुढं लय ट्रॅफिक झाले. आम्ही त्या कोपऱ्यावरच बघितलेला, समोर जी बस थांबली आहे ना त्याच्या पुढं उतरणीवर भरपूर ट्रॅफिक आहे. तर आपण पण एक कोपरा पकडून उभं राहूयात, म्हणजे गाडी उभी करू आपण. अभी किधर से राइट या लेफ्ट? लेफ्ट 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 से लूँ. ठीक है सर, तू बोला इसीलिए, पर अभी तो राइट से ही लेना पड़ेगा क्योंकि बहुत ज़्यादा. अरे 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 इसके गांड में कम चल हे! इधर कट. ट्रॅफिक मध्ये थांबलोय आपण आता त्याच बसच्या मागे. कमीत कमी एक 5-8 किलोमीटर पार करण्यासाठीच आपल्याला ना अर्धा पाऊण तासाच्या वर लागते वेळ. कारण भरपूरच मध्ये मध्ये आता सुरुवातीला रस्ते खूप चांगले होते आणि आता मध्ये मध्ये पॅच येतात. ते थोडे चांगले रस्त्यांचे पॅच येतात, बाकी पूर्ण रस्ता असाच आहे. असाच म्हणजे ना असं की जेणेकरून आपण गाडी बाजूला बघा, आता बाजूला ही गाडी चालली आपल्या. अशा गाड्या थोडी एक अशा हाईटला जास्त आहेत, आपली वॅगनर थोडी हाईटला कमी आहे. सो गाडी खाली पटकन लागते, म्हणून खड्डे बिड्डे बघून कुठं न लागता आपल्याला सावकाशपणे गाडी घेऊन जायला लागते. चला, काहीतरी वेगळा अनुभव भेटतोय. आपल्याकडे तर काय हायवेच हायवे आहेत. हा पहाडो का मजा अलगीच आहे भाऊ. परत नदी आली आहे. नदी नदी का पाणी, नदी का पाणी. खड्डे खड्डे खड्डे. गाडी लगेच घासते खाली. कच कच कच. फायनली एवढे अतूट परिश्रम केल्यानंतर चांगला रस्ता लागलेला आहे. ये बॉय. आता गाडी जाईल कधी 40-50-60च्या स्पीडला, कधीपासून 10-20 एक नंबर रस्ता परत चालू झालेला आहे. सिमेंटचा रस्ता पण लय भारी आहे. हा पत्थर लगाएले उधर से गाड़ी करेगी, वो गिरेले पत्थर है. हॉटेल याक रस्ता है ना खतरनाक. पत्थर तक कैसे गिरे थे? गिरे नहीं है, वो लगाया है. क्यों लगाएंगे उधर पत्थर? वहाँ से भी लैंडस्लाइड होता है ना भाई, इस तरफ से नहीं होता है, जिधर से चला रहे हो
रोडिंग, फुल ऑफ रोडिंग, फुल. बीच बीच में अच्छा रोड है, बीच बीच में एकदम खतरनाक रोड है. अरे तो वो और जहाँ पे खतरनाक है ना वहाँ पे बनाना चाहिए ना. काम चालू है ना, बनाएंगे. घासाला तर इथं ना बंसर चेक करतात. सो आपण हा AGINKY आहे, अजिंक्य. क को य अजिंक्य. हां पाटील, PATIL, पाटील पाटील. येस. सो आता इथं आपण भंसर पण चेक करून घेऊयात आणि मुक्तिधामचा पण हे करूयात, मुक्तिनाथचं परमिट. आपल्या पासची प्रोसेस झाली आहे. आता आतमध्ये पूर्ण काम बिन झालं आहे, सगळं डॉक्युमेंट वगैरे डॉक्युमेंट म्हणजे आपला आधार कार्ड देतो. सो सबमिट केलं आहे. आपण मगाशी त्या ठिकाणी उभा होतो, तिकडे बंसर चेक केला. तिथं आपला आता मुक्तिनाथचा पास बनतो आहे. पास बनला की अशी चढण आहे, ही चढण रोड आहे. त्या रोडने जाऊ आपण मस्त वरती. आता इथून अप्रॉक्सिमेटली काहीतरी अजून 1-2 तासाचं रनिंग आहे, 70 किलोमीटर. फायनली आपल्याला मुक्तिनाथचे पास भेटलेले आहेत. आता हे कोण सोमसोन क्या जॉमसोमला चेक होणार. यांचे 5 जणांचे पास बनलेले आहेत. तिकडे चेक करणं मन रखत. दर्शनाला जाणार बाबा. थंडी लय बेकार आहे, लय अफलातून थंडी आहे. खतरनाक जादूगर का जादू, खतरनाक पहाड है, आजूबाजूला बघा दर्या खोऱ्यांनी भरलेला आहे. आता डोंगर परत जवळ दिसायला लागला आपल्याला. कोणता डोंगर माहिती का? बर्फाचा. तिथं जाऊन अक्षय सिंग आपला बर्फाचा गोळा बनवून विकणार आहे. त्याला लय बर्फाचा गोळा आवडतो बनवायला. घे बापरे बाप, पिको कोरबी चोबे, काय खतरनाक आहे रे. मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि आम्ही अशा ठिकाणी थांबलोय ना की हात पूर्ण म्हणजे हे बघा, हात पूर्ण माझे गोठलेत असं झाले. आणि तेवढी थंडी आहे ना, चेहरा तुम्ही बघत असाल ना एकदम म्हणजे वाईट दिसत असेल, कारण की रक्त असं वाटतं गोठले माझं, म्हणून चेहरा एकदम वाईट. आता हाच बघा ना अक्षय, आपण गोरा दिसतोय की नाही? एवढा नाही दिसत, दिना दिसतोय गोरा. वा लय थंडी आहे, लय एक्स्ट्रीम लेवल बनून शेकोटी करना पडेगा. पण आता जॉमसमला पोचलोय आणि आता इथे आपण आपला मुक्तिनाथचा परमिट दाखवूयात. पुढे जायला भेटलं तर जाऊयात, नाही तिथे स्टे करूयात, कारण आता वाजलेत 5. सो बघूयात काय सिच्युएशन कशी आहे. इथनं अजून 1 तासाचा रस्ता आहे मुक्तिनाथचा. सो सगळे बोलतात की इथंच थांबायला लागतं. हे गाड्या कशाला थांबलेत रे? चेकिंग. बघूयात आता पुढे थांबवत आहेत नाही थांबवत. इधर के लिए भाई, ये देख कंबल मिल रहा भाई, ये तो वो लेने के लिए रुक गया भाई. जॉन्सन मधनं पुढं आलो, कोणी काही चेक वगैरे केलं नाही आपल्याला. आता हा जो रस्ता आहे ना, असा वाटतं लेह लडाखचा जो आहे ना रस्ता, तसा वाटतं एकदम मस्त. मंजिल तो राही ढूंढ लेते हैं. काय खतरनाक रस्ता आहे बघा. व्ह्यूज आहे, खतरनाक व्ह्यू. आणि मॅप मध्ये बघा कसा रस्ता आहे. आता आपण पोहोचलोय आपल्या डेस्टिनेशनवर. 8 किलोमीटर इथं दाखवतोय, पण समोर तुम्ही बघताय तो जो टेम्पल आहे ना, हा वाला तो मुक्तिनाथचं टेम्पल आहे. आय थिंक सो तोच असेल, कारण की सीड्या पण दिसतात तिथं समोरच एक लाईन. पोहोचूयात आपण आता डायरेक्ट जवळच. आणि वरचा सिनेरियो बघा बॅकचा, खतरनाक सिनेरियो. छोड़ो तुम लोग देखो भाई, साइड में फॉग जम गया पूरे ना. मुक्तिनाथला पोहोचलोय आणि आता हॉटेल बघतोय. सगळे माउंटन असे दिसतात बाजूला, आणि हे माउंटन आहे बघा. किती दिसते किती नाही माहिती नाही, पण ते दिसते माउंटेन बघा. आता आपण बघू हॉटेल. आणि कहाँ पे? एक ही रूम में बघूयात. आधी मग सांगूयात तुम्हाला नंतर काय रूम आहे इथं. आणि यांची गॅलरी आहे. हे सगळे माउंटन, हे बघा बर्फाचे माउंटन सगळे. ऐका, ऑक्सिजन खूप कमी आहे. फक्त मी 6-7 मोजून स्टेप्स चढलो आहे सीड्या. आणि हळूहळू का चालतो आहे, कारण ब्रिदिंग फास्ट होते. इथं त्यांना विचारलं की रूममध्ये हीटर आहे का, सो ते बोलले हीटर पण नाही, कारण की हीटर विजला जातो, ऑक्सिजनच नाही म्हणून. सो आपण झोपायचा प्रयत्न करूयात, म्हणजे झोपायचंच आता.
खूप एक्स्ट्रीम लेवल थंडी आहे. भेटूयात खाली काय कसं रूम. आता त्यांनी 1500 बोलले, मी बार्गेनिंग करून त्यांना 1300 केले नेपाळीमध्ये, नेपाळी रुपीज. सो आपले 1000 रुपये जातात तसे ते. करूयात चला. आता रूमवर आलो आहे. मगाशी जो दाखवला तो रूम नाही आहे आणि माझी आता इच्छा पण नाही आहे की रूम कसं आहे काय आहे ते दाखवायला. आले आम्ही रजे घेऊन झोपलो डायरेक्ट. तिकडे अक्षय बसले आणि ऑक्सिजन लेवल खरंच खूप कमी आहे. ब्रीथिंग घ्यायला प्रॉब्लेम होतो आहे. सो थोडी ब्रीथिंग कंट्रोलमध्ये येस तोपर्यंत आम्ही झोपतो. आणि झोपतो काय मी तुमची आता रजाच घेतो. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सो करा सबस्क्राईब करा. आणि खरंच हे रस्ते बघून तुम्हाला कसं वाटलं, तुमची पण एक नक्की ट्रिप होऊ द्यात. माझा मित्र विनायक, त्याच्यासोबत मला गोव्याला जायचे, ती पण स्वप्न अधुरं राहिलं आणि त्यांनीच हा खूळ माझ्या डोक्यात टाकला मुक्तिनाथचा. पण तो काही आला नाही, मी आलो. होईल सगळं काय ओके होईल. बाय, टेक केअर.